मुलीला न्याय पिंपळवटी येथे झालेल्या आदिवासी अत्याचारात मुलीला न्याय पिंपळवटी येथे झालेल्या अत्याचारात मुलीला न्याय। तुम्ही आता जे निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना की काय विषय काय आहे? पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधून पिंपळवटे गावामध्ये ज्या आदिवासी लहान बालिकेवरती की जिचा बाप हा शेतकरी कॅटेगरीमधून शेतमजूर करणारा बाप अत्यंत गरीब परिस्थितीतून येणारा असून अशा गरीब असहाय्य कुटुंबावरती एका लहान बालिकेवरती या ठिकाणी अमानुष पद्धतीनं तिच्यावर अत्याचार करून आज खरं तर तिला या ठिकाणी या जीवनातून तिला संपवलेलं आहे। शर्मेनं भारताची या ठिकाणी जगामध्ये मान खाली जावी अशा पद्धतीचं ज्या नराधमाने हे कृत्य केलेलं आहे। आयुष्यामध्ये माणुसकीला काळावी फासणारं हे या ठिकाणी खरं तर हे कृत्य आहे आणि अशा नराधमांना खरं तर फाशीची शिक्षा दिली पाहिजे। अशा पद्धतीनं या ठिकाणी इथल्या असणाऱ्या या ठिकाणी शासन व्यवस्थेनं आज तशी परिस्थिती जर पाहिली, काल 15 ऑगस्टला 80वा स्वातंत्र्य दिन झाला आणि 80व्या स्वातंत्र्य दिनामध्ये खरं तर गोर गरीब महिला या ठिकाणी असणाऱ्या गरिबांच्यावरती अशा अन्याय अत्याचाराच्या मालिका चालू आहेत आणि अशा अन्याय अत्याचाराच्या मालिकेतून या ठिकाणी गोरगरिबांचे दिवसाढवळ्या या ठिकाणी मुडदे पडताना दिसत आहेत। अशा परिस्थितीमध्ये जर ही शासन यंत्रणा जाणीवपूर्वक जाणून बुजून जर गरिबांना जर न्याय देत नसेल तर मग आम्ही न्याय मागायचा कुणाकडे, ही संतप्त भावना आणि अशा या भावनेतून आज आमच्या सांगोले तालुक्या आणि शहरातल्या आमच्या या ठिकाणी सगळ्या महिला भगिनींनी एक मुठी अशा पद्धतीचं या ठिकाणी एक निवेदन तयार केलं आणि आमच्यासारख्या तमाम सर्व या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आज या ठिकाणी सांगोला तहसीलच्या या ठिकाणी तालुक्याच्या तहसीलदार मॅडम यांना या ठिकाणी हे निवेदन दिल्यानंतर आम्ही अशी मागणी केलेली आहे की आयुष्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोरगरीब वंचित उपेक्षित आणि अशा महिलांच्यावरती जर भविष्य काळामध्ये जर अन्याय अत्याचार होऊन त्यांचे जर खून पडत असतील तर भविष्य काळामध्ये महिलांच्या संरक्षणार्थ या ठिकाणी आजच आमची जया म्हटली की ज्या या ठिकाणी आम्ही जी पिशवी आम्ही बॅग या ठिकाणी कमरेला अडकवतो त्याच कमरेला या ठिकाणी आम्हाला भविष्य काळामध्ये आमच्या संरक्षणासाठी आम्हाला या ठिकाणी बंदूक द्यावी आणि पिस्तूल द्यावं। अशा नराधमांना भविष्य काळामध्ये जर हे नराधम आमच्यावर चाल करून येऊन आमच्यावर अत्याचार करून आम्हाला जर जीवे मारत असतील तर त्यांच्यासुद्धा नरडीचा घोट घेण्यासाठी उद्या आम्हाला संरक्षणात या ठिकाणी आम्हाला पिस्तूलच पाहिजे। अशा पद्धतीची मागणी ही काही गैरमागणी या ठिकाणी होऊ शकणार नाही। अशा पद्धतीच्या भूमिकेनं जर या ठिकाणी जर देश पातळीवरती जर महिला सुरक्षित नसतील तर मग या ठिकाणी या जगाची जननी जिच्या उदरातून या ठिकाणी आमच्यासारखे पुरुष जन्म घेतात, ज्या पुरुषांना सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज आमच्या पुरुषार्थ नेमके आम्ही कुठं दाखवावा हा प्रश्न या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित होतो। अरे असहाय्यतेवर जे एका गरिबावरती एकदा असहाय्य या ठिकाणी आदिवासी या ठिकाणी लहान बालिकेवरती एवढा मोठा जर अन्याय अत्याचार होत असेल आणि त्याची या ठिकाणी दखल जर या ठिकाणी होताना दिसत नसेल तर आमच्यासारख्याला चीड येणं साहजिक आहे। म्हणून भविष्य काळामध्ये जर त्या या ठिकाणी भगिनीला जर न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या काळामध्ये सर्वसमावेशक आमच्या सगळ्या अशा या महिला भगिनींच्या बरोबर आम्ही सगळे या ठिकाणी असणारे बहुजन उद्या या ठिकाणी रस्त्यावरती येऊन अक्षरशः रस्ता अडवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। अशा पद्धतीची या ठिकाणी मी मागणी या ठिकाणी करतो आहोत। काय वाटतं महिला म्हणून अत्याचार? एक महिला म्हणून मला असं वाटतंय की आत्ता जी घटना पिंपळवंडीमध्ये झाली आहे ती खरं अर्थानं माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आहे। आता नरसापूरची घटना ताजीतवाने आहे तोपर्यंतच पिंपळवंडी गावामध्येच आणि पुणे जिल्ह्यामध्येच ही दुसरी घटना घडते। म्हणजे महिला सुरक्षिततेचा किती मोठा प्रश्न आहे हे आपण आज पाहतोय
एक घटना होते ना होते तोपर्यंत दुसरी घटना होते. मग ह्या महिला कशा कितपत सुरक्षित आहेत हे प्रशासनानं पाहिलं पाहिजे आणि त्वरित कार्य करून महिलांच्या कुठेतरी सुरक्षितता प्रश्न चांगल्या पद्धतीनं माझे माननीय मुख्यमंत्री गृहमुख्यमंत्री असतील, माननीय इथं आपल्या सुरेशताई पवार असतील, त्यांना माझी एवढी विनंती आहे की 1500 रुपये जे लाडक्या बहिणीला देत आहे त्यापेक्षा सुद्धा इथं महत्त्वाचा विषय आहे की महिला सुरक्षित राहावी. हा माझा मोठा प्रश्न त्यांना आहे. कारण आज बघतोय आपण प्रत्येक ठिकाणी, आज एक बातमी आली का त्या दुसऱ्या दिवशी तिसरी बातमी येते की कुठेतरी महिलावर अन्याय अत्याचार झालाय, एखाद्या मुलीवर अन्याय अत्याचार झालाय. मग ह्या घटना जर थांबत नसतील, रस्ता रोको करून कॅन्डल मोर्चे करून आपण काय करणार आहे शेवटी. तर मला आज असं वाटतंय की महिला जर सुरक्षित राहायच्या असतील तर प्रशासनाने जागा होऊन ह्याच्याकडे पटकन ह्याच्याकडे लक्ष घालून आमच्या महिला सुरक्षित व्हाव्या ह्याच्याकडे लक्ष घालावं. आणि मी म्हणते आज जर महिलांना आमच्या बॅग अडकून आम्ही जे फिरतोय तर आज उद्या अशी आमची परिस्थिती होऊ नये की आम्हाला कायदा कानून सुद्धा लांब ठेवून हातामध्ये तलवार किंवा बंदूक घेऊन फिरण्याची वेळ येऊ देऊ नका. एवढं आम्हाला प्रशासनाचं सांगणं आहे. आणि जे पिंपळवंडीमध्ये जी घटना झाली आदिवासी मुलीची, ही घटना परत होऊ नये किंवा मला असं वाटतं की कुठल्याच महिलेवर कुठल्याच भागामध्ये हा अन्याय अत्याचार होऊ नये एवढी माझी प्रशासनाला विनंती आहे.